नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्रातील तमाम माझ्या सर्व बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खुशखबर आहे. 1 जानेवारी आज या ठिकाणी पहा, सर्वात अगोदर लाडक्या बहिणींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप जास्त सुख तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन येऊ. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेप्रमाणे नवनवीन योजना आणखीन महिलांसाठी सरकारने सुरू कराव्यात आणि या सर्व योजनांचा महिलांना जो आहे तो लाभ मिळावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लाडक्या बहिणींसाठी सरकारने वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. या सर्व योजनांचा लाभ आपल्याला मिळत आहे आणि यामध्ये पहा, सगळ्यात मोठी योजना ठरली म्हणजे लाडकी बहीण योजना. तर लाडकी बहीण योजनेच्या याच आपण योजनेसंदर्भात म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट संदर्भात माहिती पाहणार आहोत. 1 जानेवारी नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट, महिलांसाठी खुशखबर. व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी चॅनलवर प्रथम आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल. लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील. पहा, माझ्या ज्या बहिणी व्हिडिओ पाहत आहेत त्यांना एक खूप कळकळीची रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं विसरता. त्यामुळे नक्की आज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन वर्षाचा नवीन दिवस आहे. तुम्हाला देखील या ठिकाणी पहा, सर्व योजनांची माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी दररोज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अपडेटला. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व बहिणींना, सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील त्यांनी खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे. 7व्या हप्त्यासंदर्भातही महत्त्वाची माहिती आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्यानंतर तुम्हाला सर्व माहिती कळणार आहे. त्या अगोदर पहा, लाडकी बहीण ही जी योजना आहे ती सरकारकडून बंद करण्यात येणार नाही, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, अन्नपूर्णा योजना असो, वयोश्री योजना असो, युवा प्रशिक्षण योजना असो, अशा वेगवेगळ्या योजना बहिणींसाठी सुरू करण्यात आलेल्या आणि या सर्व योजना सुरू राहणार आहेत. विशेष म्हणजे या योजनांमध्ये नवीन अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर आणखीन भर पडणार आहे. जास्त लाभ जो आहे तो महिलांना दिला जाणार आहे. त्यामुळे 2025 हे वर्ष नक्कीच माझ्या सर्व महिलांसाठी महत्त्वाचं असणार आहे, सर्व नागरिकांसाठी महत्त्वाचं असणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाचं महिलांना या ठिकाणी गिफ्ट देखील दिलेलं आहे, तेही पाहूया. तर महत्त्वाची माहिती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्यासंदर्भात. लाडकी बहीण योजना 7वा हप्ता महिलांना कधी मिळणार, हा पडलेला प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर पहा. आत्तापर्यंत तुम्हाला 6व्या हप्त्याची प्रतीक्षा होती. 6वा हप्ता कधी मिळणार, 6वा हप्ता कधी मिळणार. फायनली 6वा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली 24 तारखेपासून आणि आजही हा हप्ता जमा होत आहे. ज्या राहिलेल्या महिला आहेत, बऱ्याच महिला अशा आहेत ज्यांना आणखीनही पैसे मिळालेले नाहीत. मला देखील पैसे आणखीनही आलेले नाहीत. लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता, आता 6वा हप्ता वाटप होत असतानाच 7व्या हप्त्यासंदर्भात महिलांना उत्सुकता आहे आणि उत्सुकता असण्याचं कारण काय, तर जानेवारी म्हणजे चालू महिन्यामध्ये संक्रांत हा जो सण आहे तो आहे आणि संक्रांतीला सरकारकडून गिफ्ट मिळणार असल्याची माहिती महिलांना मिळालेली आहे. अशा तुम्ही बातम्या ऐकल्या असतील. त्यामुळे नक्कीच महिलांना इतर हप्त्यापेक्षा, डिसेंबरच्या हप्त्यापेक्षा जास्त उत्सुकता आहे, ती म्हणजे जानेवारीच्या हप्त्याची. जानेवारीचा हप्ता कधी मिळणार हा सर्वांचा प्रश्न. आत्तापर्यंत 6 हप्ते मिळालेले आहेत. 6 हप्त्यांचे पैसे कुणाला मिळालेले नाहीत त्यांनी पटापट कमेंट करायचे आहे, कारण सरकारकडून तुम्हाला पैसे वाटप करण्यात येत आहे. ज्यांना 1 रुपयाही आलेला नव्हता अशांना 9,000 रुपये थेट जुलै महिन्यापासूनचे पैसे सरकारने थेट तुमच्या अकाउंटला टाकलेले आहेत. ते म्हणजे डायरेक्ट 9,000 रुपये.
खूप मोठी अमाऊंट आहे 9,000 रुपये आणि एवढी अमाऊंट टाकलेली आहे महिलांच्या अकाउंटमध्ये. तर जर तुम्ही पैसे घेतलेले नसतील आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचं तुमच्यासाठी खुशखबरच असणार आहे. फक्त तुम्ही अर्ज जो आहे तो जुलै किंवा ऑगस्टमध्ये केला पाहिजे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं आधार जे आहे ते सीडिंग असलं पाहिजे. 12 लाख नव्याने आधार सीडिंग केलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे. आणि ज्या महिलांना डिसेंबर महिन्यामध्ये पैसे मिळणार नाहीत त्यांना जानेवारी महिन्यामध्ये वाढीव पैसे मिळणार आहेत. म्हणजेच अगोदरचे 6 हप्ते आणि जानेवारीचा 7वा हप्ता एकूण 10,500 रुपये एवढी रक्कम तुमच्या अकाउंटला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आणखीनही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या माझ्या बहिणींनी मैत्रिणींनी फॉर्म भरलेला नाही अशा महिलांना देखील सरकार नवीन वर्षामध्ये गिफ्ट देत आहे. ते म्हणजे काय, तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली जाऊ शकते असा विचार जो आहे तो केला जात आहे. स्वतः ही कुठलीही अफवा नाही, कुठलीही फेक बातमी नाही. स्वतः राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदितीताई तटकरे त्यांनी ही माहिती स्वतः माध्यमांना दिलेली आहे. नवीन वर्षामध्ये बहिणींसाठी हे नवीन गिफ्ट आहे की त्यांना पुन्हा अर्जाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे फॉर्म भरायचा राहिला असाल तर नक्की फॉर्म भरा, कारण पुढचे 5 वर्ष योजना चालणार आहे आणि योजनेचा लाभ जसा मला मिळाला तसा तुम्हाला देखील मिळालाच पाहिजे. तो तुमचा अधिकार आहे. सर्व महिलांना या ठिकाणी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. आता 1,500 रुपये एवढीच रक्कम मिळणार आहे. तुम्ही पाहत असाल की 3,000 आले, 4,000 आले, 10,000 आले, 30 आले, अशा अनेक बातम्या तुम्ही पाहत असाल. परंतु प्रत्यक्षामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरचा हप्ता फक्त आणि फक्त इथं 1,500 रुपये एवढाच जमा झालेला आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. पण ज्या बहिणींना पैसे आलेले नव्हते आत्तापर्यंत त्यांना मात्र 9,000 आलेले आहेत. हाही एक मुद्दा आहे. त्यामुळे मला जास्त आले, तिला कमी आले, तिला कमी आले, मला जास्त आले असा विचार करू नका. योजना 5 वर्ष आहे. 2100 रुपये पण मिळणार आहेत. त्यासाठी 2 महिने आणखीन आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. 2100 रुपये सरकार देणार आहे. पण आता जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी देखील सरकार विचार करेल. महत्त्वाचा निर्णय सरकार घेईल आणि या निर्णयाची सर्व बहिणींना मला देखील प्रतीक्षा आहे. या संदर्भात कुठलीही अपडेट असेल तर ती लगेच तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.